रामकृष्ण हरी, जय हरी माऊली. माझ्या ब्लॉगमध्ये प्लस स्वागत आहे. आपल्या कोकणचे हबप गणेश महाराजांचं कीर्तन होतं. त्यांचा काय तो मधुर आवाज ऐकून एकदम मी मुग्ध झाले, दगदग झाले. तर त्यांचं ते कीर्तन खूप छान पद्धतीने होते आणि त्यांचं ते सांगण्याची शैली व्याख्यानासारखी होती. वारकरी, टाळकरी, मृदंग हे सर्व आणि श्रोते मंडळी यांची एकदम सुंदर पद्धतीने त्यांना साथ होती. तर भजन कीर्तन एकदम रंगामध्ये आलं होतं. तर तुम्हाच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवले, तर तुम्ही ते ऐका. खूप छान पद्धतीने केले. आपल्या कोकणच्या कानाकोपऱ्यात असे नाविन्यपूर्ण कीर्तनकार आहेत. ते आपल्याला जे त्यांना त्यांची काहीच माहिती नाही. की मी आता पंढरपूरला गेली त्यामुळे मला समजलं त्यांचं ते कीर्तन सांगण्याची शैली, त्यांचा तो मधुर आवाज खूप छान होता. शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधरं जगननीत पाणिमण्डनं मण्डनानं करुणातुलसीमाला तन्दरं वन्द्यनेत्रं सदयभवदासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसे सदा नम्र माता. रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो आजन्मयी काया जगदीश्वरा जोडली असे ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांना जगद्गुरु तुकोबरायांची परिस्थिती पाहिली आणि जगद्गुरु तुकोबराया परमार्थ करतात, काहीतरी समाजाकरता करतात म्हणून वैद्यकीय राजे छत्रपती शिवाजी राजांनी सोन्याने भरलेला खजाना माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना सुपूर्द केला. नजराना माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिला आणि जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी राजांना सांगावं, राजे याची गरज आम्हाला नाही, याची गरज खरी तुम्हाला आहे. स्वराज्याच्या स्थापने करता राजे आम्ही जर सुखी व्हावं असं जर राजे तुम्हाला वाटत असेल काय करा, कंठी निर्वा तुलसी 1,60,30,10,700 वर्ष 9 महिने एवढं आयुष्य कोणाचं? हिरण्यकश्यपाचं. भक्तीच्या जोरावरती जगाच्या मालकाकडून मागून घेतलं आणि जगाच्या मालकाने दिलं सुद्धा. जगाच्या मालकाने त्याला आयुष्य दिलं. जगाच्या मालकाला वाटलं एवढं आयुष्य दिलं
दिलंय माझं नामचिंतन करेल. काय केलं माहितीये? जगाचा मालक तथास्तु बोलला तिथपासून या बाबाने सुरुवात केली काय करायचे. अहो देव देवतांवर अत्याचार करू लागला. पृथ्वीवर तिथं भार झाला. जगाच्या मालकानं आता याचा वचपा काढण्याकरता जन्म घेतला. तर त्याच्या पोटी जन्माला आला कोण? प्रल्हाद. त्या प्रल्हादाला त्या प्रल्हादाला समाधानी नावात महाराज भगवंताचं नामचिंतन करून दिलं नाही. यात नवल नाही. त्या स्वतःच्या बापालाही नामचिंतन करून दिलं नाही. त्या प्रल्हादाला मारण्याकरता बापाने किती प्रयत्न केले हो? किती प्रयत्न केले? कडेलोट केला. कडेलोट करत असताना त्या प्रल्हादाने भगवंताचं नामचिंतन टाकलं का? नामचिंतन घेतलं की नाही? उकंड तेलामध्ये टाकलं. नामचिंतन चालू. हत्तीच्या पायाखाली दिलं. नामचिंतन चालू. प्रल्हादाची पिता करीतो चाचणी परितो स्मरे मणी नारायण. खऱ्या वैष्णवाचं लक्षण आहे. कितीही संकट येऊ द्या भगवंताचं थोडा सुद्धा दूर लोटला जात नाही. खऱ्या वैष्णवाचं लक्षण